Hare
शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे बदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे बदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे बदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम विठ्ठला Hara
चरण सरोजम सांद्र नीला बुद्धंब जगन विहित पाने मंडनम मंडनानम करुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हसं विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे विमारत्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकारो पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय कलावज्ञ जियोधरावतारम कलाकागते ज्योतिकामोदिक वत्रम खलानीशवादा पंडुदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शिव घोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे बदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत देऊचे पैठणचे थोर साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा अभंग या अभंगाद्वारे आपण जर महादेवाची भक्ती केली तर साध्यता काय होते याचं स्पष्ट वर्गीकरण करतात विठ्ठला प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा असतो तो म्हणजे असा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्त्यामधील 6व्या दिवसाची सेवा ही माझ्या वाटेला आली आणि ज्यांच्यामुळे आली ते म्हणजे आमचे कारण कोणी असू द्या पण प्रत्यक्ष गावातली सत्यातील कमिटीचे मंडळ सगळ्यात महत्त्वाचे महाराज आमचे एकनाथ महाराज जरी कारण असतील
तरी प्रत्यक्ष आमचे रामबाबा ते त्यांचं सगळ्यांचं कर्तृत्व होतं म्हणून कुठेतरी सेवा करण्याचं भाग्य मला भेटलं. जसं देवाने जडजीवाचा उद्धार करण्यासाठी अर्जुनाला कारण लावलं आणि गीता आपल्याला सांगितली, त्या तत्वाच्या आधारावर कारण आमचे महाराज जरी असतील तरी कर्तृत्व सगळ्यात महत्वाचं गावाचं आहे. विठाला बापू तुमचं मनापासून धन्यवाद. कारण तुमच्या पुढे सेवा करणं, ज्या जोग महाराजांच्या संस्थेमध्ये शिकून त्यांनी पूर्ण शिक्षण करून आल्यानंतर त्यांच्या पुढे सेवा करणं हे भाग्य आपल्याला लाभलं, म्हणजे आपलं काहीतरी भाग्य म्हणावं लागलं. म्हणून बापूचं मनापासून धन्यवाद. आणि या कीर्तनासाठी उपस्थित असलेले सर्व गुरुजन मंडळ, प्रत्यक्ष मला कोणाचं नाव जरी माहित नसेल बापू तरी ज्येष्ठ आहेत, अनुभवी आहेत. मी त्यांच्यापेक्षा पामरच आहे महाराज. कारण अनुभव आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ज्याला अनुभव जास्त आहे त्याचं कर्तृत्व मोठं असतं. म्हणून सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं आमचे मृदंगाचार्य कार्तिक महाराज कुठे गेले? कार्तिक महाराजांचं मनापासून धन्यवाद. सगळ्या गोष्टी गायनात बी तत्पर, मृदंगामध्ये पण तत्पर, म्हणून त्यांचं मनापासून धन्यवाद. बापू तुमचं पण. आणि सगळ्यात महत्वाचं या गावचे माजी सरपंच राम बापू, एका शब्दामध्ये महाराजांचं कीर्तन घ्या म्हटलं की लगेच फोन करून सांगितलं, महाराज तुमच्या नावची खाली तारीख आहे पण माझी तारीख खाली नसल्यामुळे मला बदलून गेला, पण बाबांनी कीर्तन दिलं. म्हणून बाबाचं मनापासून धन्यवाद असू द्या. किंवा इतर जी गावातील मंडळी आहे त्यांचं पण मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं युट्यूब चॅनल असं नाही तर शूटिंग वाले असतील त्यांचं पण मनापासून धन्यवाद असू द्या. चोपदार बाबा, विनेकरी बाबा, सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो. सगळ्यांच्या पुढे दंडवत घालून मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठाला आजचा अभंग नाथ महाराजांचा आहे. कारण नाथाने अभंग लिहिला, पण आजचे दोन पर्व आहेत महाराज, एक महाशिवरात्र आणि दुसरा संत सेवालाल महाराजांची. या दोन पर्वामध्ये कीर्तनाची तारीख भेटणं म्हणजे काहीतरी भाग्य लागतं महाराज. का ज्या संतांनी कर्तृत्व मोठं केलं. कारण तुका म्हणे एका मरणीची सरी, उत्तम चिवरे कीर्ती मागे, किंवा उभारीला ध्वज तिन्ही लोका वरी, ऐशी चराचरी, म्हणजे त्यांची कीर्ती आजही या समाजामध्ये आहे. का तर वयाच्या म्हणजे 32 वर्ष काहीतरी जगले. प्रत्यक्ष मला माहित नाही पण 30, 32, 33 वर्षापर्यंत जगले. पण अखंड त्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी कार्य केलं. त्यांच्या कर्तृत्वामुळे कुठेतरी आपल्या भाग्यामध्ये भक्ती आली. कारण आपला समाज खेडेगावामध्ये राहणारा, जंगलामध्ये राहणारा, इकडे तिकडे राहणारा, पण त्यांना भक्तीच्या मार्गात आणण्याचं काम हे केलं असेल कोणी तर फक्त संत सेवालाल महाराजांनी केलं. कारण साधू संतांचे अवतार झाले म्हणजे जडजीवाचा उद्धार करण्यासाठी. विठाला जसं संतांच्या अंगामध्ये दया, क्षमा, शांती, तेथे म्हणजे दया, क्षमा आणि शांती या सगळ्या गोष्टी त्यांच्या अंगामध्ये होत्या. म्हणून आजपर्यंत त्यांचं नाव, त्यांचे विचार आजपर्यंत चालत आलेले आहेत महाराज. आणि दुसरा पर्व म्हणजे महाशिवरात्र. आणि या महाशिवरात्रीच्या पर्वाला आपण सरासर महादेवाचं वर्णन करणं हे खूप चांगलं ठरतं महाराज. का तर भक्ती मार्ग अनेक आहेत. प्रत्येकानं भक्ती प्रत्येक जण वेगवेगळ्या देवाची करतं. कोणी हनुमंतरायाची करतं. आणि आपल्या गावामध्ये 2 देवस्थान खूप महत्वाचे आहे. एक आपादेव